उस्मानाबादमध्ये शेतकऱ्याकडून लाच घेताना अटक झालेल्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली आहे। महिनाभरापूर्वी राऊत परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या। त्यांच्या तिथल्या घरावरती टाकलेल्या छाप्यांमध्ये लाखोंची रोकड, दागिने, बचत प्रमाणपत्र, बँक खात्यांचं रेकॉर्ड अशी तब्बल शेतकऱ्याकडून 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं होतं। परभणीमध्ये राऊत यांचा एक नातलग बरीच रक्कम दुसरीकडे हलवण्याच्या तयारीत होता, मात्र त्याचा हा डाव अपयशी झाला। परभणी शहरातल्या देशमुख हॉटेल परिसरातल्या एका घरात शोभा राऊत भाड्यानं राहत होत्या। लाच घेताना अटक झाल्यावर एसीबीनं त्यांच्या परभणीतल्या घराची कसून तपासणी केली। पोलिसांनी या घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथे कपडे, धान्याची कोठी, पर्सेस याच्यामध्ये पैसे दडवून ठेवलेले आढळले। तसंच घरात रोख चिल्लरही मोठ्या प्रमाणात सापडली। राऊत यांच्या संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच आहे। शोभा राऊत यांच्या घरात काय संपत्ती सापडली आपण पाहूयात। आपण पाहतोय 16,25,000 रुपयांची रोख रक्कम त्यांच्या घरात सापडली आहे। तर 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडले। 7,000 रुपयांचे चांदीचे दागिने सापडलेत। 20 लाख रुपयांची बचत प्रमाणपत्र त्यांच्या घरात सापडली आहेत। 30,15,000 रुपयांचा बँक बॅलन्स, 4.5 ते 5,000 रुपयांची नाणी सापडली आहेत। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी कल्पना मुंदडा सध्या आपल्या संपर्कात आहेत। कल्पना, आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक खरं तर अशी ही सगळी बातमी आहे, हा प्रकार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्याचे दागिने शोभा राऊत यांच्या घरात आढळून आलेत। अजूनही या संपत्तीची मोजदाद सुरू आहे का? नक्कीच ही ज्यावेळेस म्हणजे उस्मानाबादमध्ये शोभा राऊत यांना रंगेहात पकडल्या गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी परभणीच्या एसीबीला त्यांच्या घराची झडती घेण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर काल रात्री म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 10:30 वाजता पोलिसांनी त्या घराचा शोध घेतला। त्यावेळेस रात्री 10:30 पासून आतापर्यंत हे सगळं काम सुरू होतं आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी एंट्री केली त्या घरात तर सगळे कपडे घरभर पसरलेले होते आणि एक नातेवाईक होता त्यांचा तो ते सगळा गोळा करून जाण्याच्या तयारीत होता, परंतु त्याचा तो डाव फसला आणि आता ही रक्कम जी 88,69,167 झालेली आहे आतापर्यंत आणि याशिवाय जे त्यांचे प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे चेक करणं सुरू आहे, जे अजून त्या बाबतीत निर्णय व्हायचा आहे की हे नक्की शोभा राऊत यांच्याच आहेत की कसे आहेत ते। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे परभणी जिल्ह्यात एकूण खळबळ उडालेली आहे या सगळ्या प्रकाराने। आणि विशेष म्हणजे यांचे जिथे ह्या घराची परिस्थिती अशी होती की जिथे हात घातला जाईल तिथे पैसा निघत होता, ते म्हणजे अगदी फ्लॉवर पॉट पासून घेऊन तर कचरा कुंडीपर्यंत सगळ्या वस्तूंमध्ये तिथे पैसे सापडले। पर्स होते, कपडे होते, सोफा होता, या सगळ्या वस्तूंमध्ये पैसे सापडत होते, नोटांचे बंडल बाहेर पडत होते आणि हे अख्खी रात्र पोलिसांची ह्याच्यात गेली, आज दिवसही त्याच्यात पूर्ण गेलाय आणि आता पोलिसांनी आम्हाला जी माहिती दिलेली आहे तो फायनल आकडा आतापर्यंत 88,69,167 रुपयांचा आहे, ज्यात त्यांचं बँक बॅलन्सही आहे, सोन्या चांदीचे दागिन्यांचाही समावेश आहे, एफडीचा समावेश आहे आणि विम्याची ज्या त्यांनी पॉलिसी काढल्या होत्या त्याचाही ह्यामध्ये समावेश असल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे। नक्कीच ही मोजदाद अजूनही सुरू आहे आणि आतापर्यंत 88,69,000 रुपयांची ही सगळी संपत्ती परभणीतल्या घरात त्यांच्या सापडली आहे। अजून काही पोलीस तपास घेतात का? अजून कुठल्या त्यांच्या घरी किंवा अजून कुठल्या नातेवाईकाकडे पोलीस तपास करणार आहेत का? एसीबी तपास करणार आहे का? पोलिसांची त्या दृष्टीने पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही अजूनही तपास सुरू ठेवलेला आहे आणि कागदपत्र त्यांना अजूनही तपासून बघायची आहेत आणि याशिवाय ज्या ज्या इन्फॉर्मेशन मिळतील त्यानुसार तपासाची दिशा ठरत जाणार आहे। धन्यवाद कल्पना, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय परभणीच्या घरामध्ये शोभा राऊत यांच्या 88,69,000 रुपयांची संपत्ती सापडली आहे। त्यामध्ये रोख रक्कम आहे, सोन्याचे दागिने आहेत, काही बचत खात्यातली शिल्लक आहे, त्याचबरोबर त्यांच्या इतर ठिकाणी गुंतवलेल्या पैशांचा तपशीलही सापडलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।